कसं आहे, जशास तसं वागावं लागतं. जशास तसे आला अंगावर तर घेतला शिंगावर. जनतेला खूप मोठी फसवणूक ह्या आमदारांनी केलेली आहे असं मला वाटतं. त्याला काय सांगाल, आज लाल मातीच्या कुस्तीतून तुम्ही जो धुरळा उडवला दिसून येतोय, तशाच पद्धतीने विधानसभेमध्ये धुरळा आपण उडवणार आहात का? आमचे वस्ताद ठरवतील शरद पवार साहेब. धुरळा कसा उडणार आहे? धुरळा तर उडणार. आता यावेळी बदल तर होणार. मान तालुका राष्ट्रवादीमय झालेला आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचा आमदार हा 100% होणार. दोन्ही राज्यांच्या मध्ये दूध संघावर घडलेला आहे. आरोप प्रत्यारोपाच्या त्यावर आपलं मत काय? खरं तर राजेंनी, रामराजे साहेबांनी, संजय बाबांनी त्यावर उत्तर सविस्तर दिलेलं आहे. त्यामुळं आता त्याच दूध संघाच्या विषयात मी जास्त काही बोलणं योग्य राहणार नाही. परंतु दुधाच्या धंद्यामध्ये गोविंद सारखा एक खूप चांगला चाललेला प्रकल्प रामराजेंनी आणि संजय बाबांनी चालवून दाखवलेला आहे. त्यामुळे त्या विषयावर त्यांच्यापेक्षा चांगलं नॉलेज कोणाला नाही आहे. आणि ज्यांनी आरोप केले त्यांनी आपले स्वतःचे दूध संघ विकलेले आहेत. त्यामुळं जिल्हा दूध संघाच्या बाबतीत त्यांनी न बोललेलं बरं. त्यामुळे त्या विषयावर रामराजे साहेब आणि संजय बाबांनी खूप चांगलं मार्मिक उत्तरं दिलेली आहेत. आतापर्यंत आम्हाला शांत आणि संयमित ते अभयदादा होते, पण काही कारणास्तव अभयदादांचा चेहरा आम्हाला अचानकपणे आक्रमकपणे दिसून आला. याच्या पाठीमागे काय भूमिका? कसं आहे, जशास तसं वागावं लागतं. मी स्वभावाने शांत असलो तरी जेव्हा वेळ येते तेव्हा किती आक्रमक होऊ शकतो हे दुसऱ्या विचारही करू शकत नाही. इतका आक्रमक मी होऊ शकतो आणि त्याचंच उदाहरण तुम्ही एक झलक पाहिलेली आहे. आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा कुठल्याही परिस्थितीत दबावात बळी पडणारा अभय जगताप नाही. जशास तसे आला अंगावर तर घेतला शिंगावर. विद्यमान आमदारांनी 200 महिलांना दूध दाखवून पुन्हा जीवन दाखवलं. कोट्यवधी रुपयांचा अनुदान दाखवलं कोरोना काळात. यावर सविस्तर वृत्तांकन तुम्ही केलेलंच आहे. हे ज्या काळात आम्ही वरकुटे मलवडीमध्ये कोविड सेंटर उभा केलं होतं आणि मोफत रुग्णांना उपचार करत होतो. अक्षरशः 1ही रुपया घेत नव्हतो. जेवणाचा, राहण्याचा आणि त्यांचा औषधाचा खर्च घेत नव्हतो. त्याच वेळी हे मासे मायनीमध्ये रुग्णांच्याकडून पैसे पण घेत होते. एकेका रुग्णाचे 80-80 हजार, 1-1 लाख रुपये त्यांनी घेतले आणि प्लस गव्हर्नमेंटकडून पण अनुदान लाटलं. म्हणजे किती निर्दयी माणूस असू शकतो याचं एक उदाहरण त्यांनी हे केलेलं आहे, दाखवलेलं आहे. तर हे प्रचंड भ्रष्टाचार पण आहे आणि खरं तर एक जनतेला खूप मोठी फसवणूक ह्या आमदारांनी केलेली आहे असं मला वाटतं. वस्तादांचे वस्ताद असलेले शरद पवार, आता अजित पवार देखील आता काल 2 दिवसापूर्वी छगन भुजबळ यांची काय त्यांची पूर्ण बैठक झाली. तर त्याच पद्धतीने अजित पवार देखील आता काका मला वास्तवामध्ये भूमिका घेतील का आणि शरद पवार त्यांना स्वीकारतील का? त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. पण शरद पवार साहेब मला वाटत नाही अजितदादांना परत सामील करून घेतील. कारण वैचारिक मतभेद टोकाचे झालेले आहेत. त्यामुळे तसं होईल अशी सुतराम शक्यता मला तरी वाटत नाही. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.